आज मी या ठिकाणी कच्च्या हळदीचं आणि आवळ्याचं लोणचं बनवणार आहे। कच्च्या हळदीचे असंख्य असे फायदे आपल्या शरीराला होतात। तर ही जी कच्ची हळद आहे ती आता या सीझनमध्ये बाजारामध्ये अगदी इझिली मिळते। तर आवळा आणि ही कच्ची हळद स्वच्छ धुवून या ठिकाणी मी पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर खिसणीनं खिसून घेतलेली आहे। तर आता झटपट असं याचं लोणचं बनवून घ्यायचं आहे। तेल यामध्ये पातेल्यामध्ये तापत ठेवलं आहे, त्यामध्ये आता जिरे मोहरी घालून घ्यायचे आहेत, त्यानंतर हिंग घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे, लाल मिरची पावडर आणि सोबतच चवीनुसार मीठ घालणार आहे। गॅस इथं बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे सगळे मसाले तेलात छान आपले मिक्स झालेले आहेत। त्यानंतर खिसलेलं जे आवळा आणि कच्ची हळद आहे ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान, आणि झटपट असं आपलं हेल्दी इम्युनिटी बूस्टर, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं असं आवळ्याचं आणि कच्च्या हळदीचं लोणचं जे आहे ते खाण्यासाठी तयार झालेलं असेल। आणि हे लोणचं आपल्या रोजच्या जेवणामध्ये, रोजच्या डाएटमध्ये चमचाभर जरी खाल्लं तरी आपल्या शरीरामध्ये बरेच चांगले बदल जे आहेत ते घडायला सुरुवात होईल। आपलं रक्त जे आहे ते शुद्ध होईल, पचनाचे सगळे विकार दूर होतील। तर नक्की ट्राय करा आवळा आणि या कच्च्या हळदीचं हे लोणचं।